परंतु जय संतोषी माता बोळींचा संघ आहे विपक्ष टीम साहेबा. आतापर्यंत दोन्ही संघांचे त्या प्रकारचे ते खांदे उंचावलेले आहेत. तो आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाने आता ते दोन विनर संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. जयसिंग बोळीं संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. प्रदीप आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. यस आशु. मॅचच्या दिशेनं सामन्याला सुरुवात. हालो 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 चिक हालो चिक. हालो हालो चिक हालो चिक. येस थँक्यू. चला मॅचच्या दिशेने वळतोय. हालो जास्त हॉर्निंग होते मित्र, थोडंसं कमी कर, हॉर्निंग कमी कर. हालो 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 चिक हालो चिक. येस थँक्यू. आमचे समालोचक मित्र मनीष घरात आपण देखील यायचं आहे. समालोचक मित्र मनीष घरात आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे आहे मित्रा. मॅचच्या दिशेने येणारे पहिले 4 चेंडूंचा खेळ. 3 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर होत्या. 4 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर येत असताना ती संत गतीने सुरुवात आहे. त्यानंतर ती अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना प्रतीक गोलंदाजी मार्कवर चांगल्यारीत्या आता गॅदर आहे. निर्धाव चेंडू. वंटगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 5 धावा धावफलकावर आहेत. 2 खेळाडूंना आतापर्यंत ते कॅल्क्युलेशन क्रिकेटनं पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 धावा ह्या धावफलकावर आहेत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आज संपूर्णतः आयोजक आणि आयोजकांच्या माध्यमातून एक मोठी आर्थिक मदत ह्या स्पर्धेला असे दानशूर व्यक्ती आणि त्यामध्ये त्यांचं देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं. ह्या स्पर्धेसाठी सर्वाधिक मोठी मदत अर्थातच जाई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये. मंगेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 35,000 रुपये. कुमार गावड साहेब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये. पंकज पाटील साहेब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये. महेश सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या आकर्षित करणाऱ्या अशा ह्या स्पर्धेसाठी लाभलेल्या संपूर्णतः त्या ट्रॉफीज आपण पाहतोय. सांघिक 8 ट्रॉफीज, त्यानंतर वैयक्तिक त्या 4 ट्रॉफीज, अजून देखील अनेक असे दानशूर व्यक्ती आणि त्यांचं देखील आम्ही नामोल्लेखन करणार आहोत. परंतु तुर्ताच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 8 धावा धावफलकावर येत असताना अगदी टॅपच्या साह्यानं चेंडूला खेळला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये भर पडत असताना 1.2 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत त्या धाव्यांना रोख लगावले. 7 धावा धावफलकावर येत असताना मुझम्मिल खान आणि प्रदोष बैकर ही जोडी ही मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. त्या धाव्यांचा ग्राफ सिंगल धावेने 9 धावा धावफलकावर येत असताना यावेळेला बॅफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये जैन 4 धावा खर्ची पडले. पुन्हा एकदा प्रॉपर लाईन लेन टप्पा आहे. त्या कारणास्तव पुन्हा एकदा तो सन्मान दिला जातोय. टॅपच्या साह्याने खेळत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. येतोय पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं. ऐकूयात त्या डीजेला. किरीस का सुनाई का? दिल ना दिया, दिल ना लिया. दिल ना लिया, दिल ना दिया. बोला ना बोलो क्या
येस, थँक्यू डीजे. आमचा डीजे मॅन देखील खऱ्या अर्थानं आज ट्रेंडिंग सॉन्ग आजच्या दिवसामध्ये कालचा दिवस आपण पाहिला. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं ते मैदानामध्ये एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबतीनं आता थोड्याच वेळात आमचे आगरी समालोचक अर्थातच मनीष घरत हे देखील जोडले जातील. 2.1 चेंडूंचा खेळ. निखिल आहे, 12 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. मुज्जू दुसरीकडे प्रदोष बैकर. आतापर्यंत ह्या वेळेला 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा पार. आसूचा प्रयत्न होता परंतु गेलाय चेंडू सीमारेखा पार. चौकार. गिरीशला दोन चेंडूंचा खेळ. 16 धावा. जो प्रेशर होता, जो तणाव आतापर्यंत जो बनवला होता दुसऱ्या षटकामध्ये जैन, हा चौकारानं खरं तर मुज्जूने खरं तर रिलीज केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा पुन्हा एकदा येतोय. यस, धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं झटपट पटापट आता त्या धावा या धावफलकावर लगावल्या जातात. 20 धावा धावफलकावर आता मुज्जूने एक्सेलेट केलं जात आहे. गाडी आता टॉप गिअर मध्ये चालू आहे. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर. पहिल्या 2 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी 10 धावा होत्या, परंतु निखिलला यावेळेला टार्गेट केलं जात आहे. पुन्हा एकदा तोच प्लॅन होता परंतु शेवटी लेट कट आहे. इरादा बदलला आणि हलक्या हातानं ते बॅट ठेवून सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना 21 धावा धावफलकावर. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. अजून देखील येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. त्या कारणास्तव आता निखिलचं थोडंसं डोकेदुखी आहे. अतिरिक्त धावा धावफलकामध्ये येत असताना अतिरिक्त धावेने आता धावफलकावर धावफलक 22 धावा धावफलकावर आहेत आतापर्यंत. आमचे संपूर्णतः टेक्निकल टीम, आमचे मॅन्युअल स्कोरर संपूर्णतः ह्या स्पर्धेला अचूक माहिती आमच्यापर्यंत पोचवत असताना सुमित पाटील असेल, ध्रुव पाटील असेल, आमचे ऑपरेटर नयन तांडेल, संपूर्णतः डीबीएनची ती टीम आणि डीबीएन टीम यांच्याबद्दल देखील नक्कीच उल्लेख करावासा वाटतोय. परंतु मागच्या दिशेनं शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आणि त्यानंतर त्यांची देखील आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 23 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. अजून देखील येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 चेंडू किती धावांचा टार्गेट हा धावफलकावर असेल. या अगोदर 34 धावांचा टार्गेट होतं आणि तो सामना थोडासा एकतर्फा राहिला होता. 9 स्टार विपक्ष प्रयत्न तो चांगला. हेमंत घडिगावकर असेल, राम घडिगावकर, परंतु थोडक्यात तो सामना हुकला होता. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं अनेक खेळाडूंना ह्या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा तो खेळ दाखवलाय. चौथं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी आता दिनेश गुप्ता आहे. ज्या खेळाडूच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी अर्थातच दुसरीकडून देखील बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे युद्ध आहे. आणि त्यावेळेला सन्मान देत असताना जो खेळाडू आतापर्यंत लहरामध्ये आहे त्या खेळाडूला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. 24 धावा धावफलकावर. येणारे 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी. दिनेश गुप्ता दुसरीकडे मुज्जू आहे आणि तो पुन्हा एकदा सन्मान देत असताना सिंगल धावेने तो धावेंचा ग्राफ आता वाढवला जातोय. 25 धावा धावफलकावर. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. दिनेशने आतापर्यंत प्रभावित करणारा तो मारा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर आहेत. त्याच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि प्रदोष बैकर धावचीच्या रूपानं बाद आहे.
थँक्यू डीजे. 2 to go. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 25 धावा धापकावर. येणारे एखादा चौकार एखादा सिंगल, परंतु यावेळेला अजून एक निर्धाव चेंडू आहे. अजून एक निर्धाव चेंडू आणि टेक्निकल टीमची मदत. रिव्ह्यू ऋषीदादा म्हणतोय थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता, परंतु पंचांना तो निर्धाव चेंडू घोषित केलाय. परंतु ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आता ऑनफिल्ड डिसिजन पंच गंभीर देत आहेत. यस गंभीर सर. फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू आहे. अगदी लेग ब्रेक चांगल्यारीत्या. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. ज्या प्रकारचं षटक आतापर्यंत दिनेश गुप्तानं हाताळलंय. तिखट मारा, कंजूस मारा, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत ते ॲक्युरेसी मैदानामध्ये त्या धाव्यांना रोख लगावत असताना आता शेवट किती धावांचं टार्गेट आणि शेवट आता निखिल येतोय वेगानं, परंतु सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. स्टंप डेट आणि पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 26 धावा धावफलकावर. आता येणारे 24-27 धावांचा आव्हान धावफलकावर आहे. तुर्ताच आपण 2 पराभूत संघ आणि त्यातील टॉस की बॉसच्या दिशेने जाणार आहोत मित्रांनो. बारोंडा माऊली विपक्ष 9 स्टार संघ. आपण त्वरित 2 कर्णधार टॉस की बॉसच्या दिशेने दाखल व्हा. 27चं टार्गेट आहे प्रदीप. येणारे 24-27 धावांचं आव्हान धावफलकावर आपण पाहतोय. MPL अर्थातच मनवेलपाडा प्रीमियर लीग, गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आज पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांची ती तुडुंब गर्दी. ग्रुप F आणि ह्या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ, 8 पारितोषिक, अनेक वैयक्तिक पारितोषिक. ह्या स्पर्धेचा एक वेगळा यंदाच्या वर्षामध्ये सीझन 6 मध्ये येत असताना थाट आहे. येणारे 4 दिवस संपूर्णतः मनवेलपाडा ग्रामस्थ, मनवेलपाडा नगरीमध्ये एक क्रिकेटमय ते वातावरण आहे. अंडरआर्म क्रिकेट आणि ह्या अंडरआर्म क्रिकेटनं खरं तर संपूर्णतः चला दोन्ही संघ 9 स्टार संघ मागे आहे इथे. बारोंडा माऊली संघ कर्णधार मित्रांनो आपण त्वरित या मान्यवर आहेत तेथे उपस्थित आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच महेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी आकर्षित करणाऱ्या आपण ट्रॉफीज पाहतोय असे दानशूर व्यक्ती आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल प्रथमतः बारोंडा माऊली संघ आणि बॉल फर्स्ट हा कॉल येतोय. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. तुर्तास मायक्रोफोनवर जॉईंट होतील आमचे मार्गदर्शक द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर. यावेळेला चेंडू गॅपमधून निघून गेला. कौस्तुभ घराच्या जवळून सी मारे खापार चौकार. थँक्यू डीजे. समालोचक मनीष घरात जिथे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामधील एक मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे. 2 विजयी संघांमधील एका बाजूला टीम सायबा आणि त्यांच्या समोर JSM
जय संतोषी माता. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. धावफलकात धाबा 8, लक्ष आहे 27 म्हणजे 3 धावा भरती आणि 3 धावा भरतीसाठी एक चौकार जो अपेक्षित होता तो आलाय. ऋषिदादा देसाई यांच्या हातामध्ये चेंडू. जयने शेवटच्या क्षणाला लेट कट केला, चेंडू गेला डिक्लेअर साठी. 1 धाव. पहिलं षटक संपलं. 9 धावा धावफलकावरती JSM. थँक्यू डीजे. इक्वेशन काय आहे? 18 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. रन बॉल इक्वेशन. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल? प्रेक्षकांच्या माहितीसाठी 18 चेंडू 18 धावा काय या मैदानावरती शक्य आहेत का? सोप्या आहेत का? दोन्ही संघाच्या स्ट्रेंथचा, दोन्ही संघांच्या प्लेइंग लिस्टला जर बघाल तर या धावांचा बचाव, या धावांचा पाठलाग दोन्हीची शक्यता जास्त आहे. या मैदानावरती टीम साहेबाने एक सुपर ओव्हर खेळली आहे आणि ती सुपर ओव्हर सगळ्यांच्या ध्यानात आहे म्हटल्यानंतर अगदी क्लोज मॅचला नेणं, जिंकणं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आशुतोष प्रभुळकर, जय, त्यानंतर प्रदीप अशी जी स्टारकास्ट आहे त्याला बघता इथं जयसंचा सुद्धा बर चष्मा दिसायला लागला. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेण्याचा मानस. गेले कित्येक वर्ष जयसम संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होतो, काही ठिकाणी क्वालिफाय सुद्धा होतो, पण त्या टॉप 4 मध्ये, टॉप 3 मध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न अजूनही अधुरा. यावेळेला इंटू द गॅप, व्हॉट अ शॉट. न्यू कमर जयच्या बॅटमधून, जय मिस्त्रीच्या बॅटमधून येतोय धमाकेदार चौकार. थँक्यू डीजे. चेंडू सीमारेखा पार, चौकार. 15 धाबा धावफलकावरती. जयने कंबर कसली आहे, पण काय प्रदोष बायकर मॅन, 2 बाईक ज्याच्या नावे आहेत, काय आपल्या नावाप्रमाणे साजेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करून दाखवेल का? गरज आहे ब्रेक थ्रू साठी अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. शॉर्ट पोझिशन मध्ये बोलवण्यात आलंय गौरव पाटकरला. सिलीमध्ये काही प्रमाणात मुजम्मिलला टॅप केले चेंडूला. हातामध्ये चेंडू कौस्तुभच्या. रनआउटची संधी, पण खूप उशीर झाला. जयने धाव कंप्लीट केली. सिंगल येते. कालचा दिवस आठवावा लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये कंगारू मुक्कामपाडा संघाने केलेला खेळ. 24 चेंडू 19 धावांची गरज असताना शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली ती झुंज. 24-19 मॅच 2 चेंडू 2 धावांवरती आणली होती. सर्व प्रेक्षकांना प्रभावित करणारी ती सुमितची बॉलिंग. आणि आता मैदानाच्या आतमध्ये काय साहेबा त्या प्रकारचा चमत्कारी खेळ करून दाखवेल का? 16 लास्ट 2 बॉल रिमेनिंग. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हलक्या हाताने पुश केलं. रनआउटची संधी आणि रनआउटची संधी असताना आशुतोष प्रभुळकर याला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 11 धाब्यांची गरज. शेवटच्या क्षणाला लेट कट केलं. 1 धाब्यासाठी चेंडूला पाठवलं. स्ट्राईक रोटेट, स्वतःकडे स्ट्राईक राहील. नेक्स्ट ओव्हरसाठी 2 षटकं संपली. 17 धावा धावफलकावरती टीम JSM. थँक्यू डीजे. मुजम्मिल खान नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. मुजम्मिलची जागा प्रदोषने घेतली आहे. सीमान याला पुढे आणण्यात आलंय. प्रदोषला पुन्हा एकदा मागे. जय मिस्त्री ज्याने 2 चौकार लगावलेत आणि ती 2 चौकार लगावल्यामुळे वर चष्मा राहिलाय तो JSMचा. टीम साहेबा काय पलटवार करते का? मुजम्मिलचा पहिला चेंडू आणि उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळतायत आणि वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. फासला कमी होईल असं वाटत असतानाच एक्स्ट्रा 0 कडे धावा येत आहेत. याचा आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने केलाय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. 19 19 धावा
11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. फासला 3 का. हलक्या हाताने खेळलंय, इथे रनआउटची संधी. ओ हो जयने वेळीच बॅट ट्रॅक केली आणि बॅट लागून चेंडू डिक्लेअरच्या दिशेने गेला, पण एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. एक रनआउटची संधी, एक चान्स क्रिएट झाला होता, बनलेला होता चान्स अटॅकिंग फील्ड यासाठी की इथून 1 ते 2 डॉट यावे. एकच मानसिकता आहे ती टीम साहेबाची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फलंदाज बाद. कोण बाद होईल? प्रदीप की जय, जय की प्रदीप? मैदानाच्या आतमध्ये अमोघ आलाय. शेवटच्या क्षणाला जयने पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. 2 रनआउटचं 2 खेळाडूंना आपण विकेट सॅक्रिफाईस करताना बघितली आणि ती विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर मैदानाबाहेर गेला प्रदीप, आशुतोष प्रभुळकर आणि आता अमोघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. JSM 21 6 धावांची अजूनही गरज आहे. समोर फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. अमोघने रिस्क घेतली होती आणि त्या अटॅकिंग फील्डचा फायदा झालाय. डॉट बॉल आलाय. आता ही मॅच थोडीशी टर्न होताना दिसतीये. 7 चेंडू आणि 6 धावा, 1चा फासला. 3च्या फासल्यावरून 1च्या फासल्यावरती ही मॅच येऊन थांबली आहे. JSM की सायबा, सायबा की JSM? हो, यावेळेला पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉलला दिशा दिली, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं, सिंगल धाव आली, एका धाब्याने धावपलक पुढं. 6 चेंडू आणि आता 5 धाब्यांची गरज. अमोघ पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असतील, पण चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपविला जातोय हे बघावं लागणार आहे. 4था बॉलर कोण? ऋषिदादा देसाई झालेत, प्रदोष बैकर झाल्यात, मुजम्मिल खान झालेत, गंभीर पाटील नॉट अलाउड, तरी पण नॉट अलाउड. टीम मिटिंग चालू आहे आणि त्यानंतर 2 फलंदाजांनी सुद्धा आपली मिटिंग करून घेतली आहे. बघूयात कोणाच्या हातामध्ये चेंडू येतोय, कोण चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवरती येणार आणि हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. सुमित कदम. सहा चेंडू 5 धावांची गरज. अमोघ समोर सुमित कदम. टीम हडल, टीम मीटिंग, मोठी चर्चा, चर्चेनंतर डिसिजन घेतला गेलाय. ओ, यावरचा चेंडू, पहिला चेंडू मोठ्या फटक्यासाठी जात होते आणि त्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारे धाव आलेली नाहीये. अमोघने खेळलेले 2 चेंडू चिंतेचं कारण बनलंय JSMच्या, पण जय काय सांगून गेलेत. अंडर प्रेशर दोन्ही बॅटर, पण सुमित कदम अंडर प्रेशर त्यांनी चांगला चेंडू हाताळलाय. JSMला एका धावेचा फासला बनवायचा आहे, पण साहेबाला एका चेंडूचा फासला बनवायचा आहे. हो, यावेळेला फक्त दिशा दिली, एका धावेसाठी चेंडूला खेळलाय, सिंगल धाव येते. जय स्ट्राईक एंडवरती आहे आणि जय स्ट्राईक एंडवरती असताना आता काय मनामध्ये, हा माइंड गेम होता, याच्यामध्ये माइंड गेम काय आहे त्याची चर्चा नंतर करणार आहोत. तुर्तास या मॅचकडे आपण जातोय, ज्या ठिकाणी 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 3-3 घटिका गेंद, कौन जीतेगा ये मॅच? टायमर ऑन आहे, वेळेचं भान सगळ्यांनी ठेवायचंय. जय चर्चा करतात अमोघशी. अमोघ कोणत्या प्रयत्नासाठी जातील? जय पंचांची विचारपूस करतायत जरूर. सुमित कदम बॉलिंग मार्कवरती आहेत. 6-5 या इक्वेशन मध्ये ते बॉलिंगसाठी आले होते. ऋषिदादा देसाई यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. आता ते ओ, यावेळचा चेंडू बघा, काय जबरदस्त दिशा दिली आहे. आता 2 मध्ये 2 जिंकणार कोण? प्रेक्षकांना विनंती आहे, सामना जर आवडलेला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जातात या मॅच साठी.
व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना रंगलाय. 2 चेंडू 2 धावा. या वेळेला ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवलं गेलं, फेकी सुद्धा केली गेली आणि सिंगल दाब आली. एक बॉल एका दावेची गरज. एक बॉल एक आणि आता कोणाची इरादे बघा. इथे रनआउटची संधी होती ती गमावली गेली आणि 1 बॉल 1च्या सिच्युएशन मध्ये स्ट्राईक एंडवरती अमोघ असणार आहे. ज्या अमोघने या अगोदर सुद्धा खूप सारे चेंडू खेळलेले आहेत. आता खेळत असताना त्याच्यावरचं दडपण. लास्ट 21 सेकंड. फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये या. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा टायमर चालू आहे. स्ट्राईक एंडवरती अमोघ, नॉन स्ट्राईक एंडला जय. एक चेंडू 1 धाव. कोण जिंकणार ही मॅच. 1 बॉल 1. सुमित कदम की अमोघ, अमोघ की सुमित, साहेबा की जेएसएम. टॅप केलंय समोरच्या दिशेने, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला जेएसएम या संघाने. पराभवाच्या छायेमध्ये टीम साहेबा. कारल्याचे डोंगरी ना आई तुझं देऊल बांधील कोणी बांधू.